Hello, good morning, everyone. Let's start the lecture, right? So, just 1 second, and we are starting the lecture then. Good morning, everyone. Okay, so let's start the our topic, right? Which is arithmetic progression. So, in arithmetic progression, let's talk about first sequence, right? So, what is a sequence, right? हा जरासं अडचणी येत होत्या आपल्याला, राईट. तर त्या अडचणींना दूर करून आपण क्लास सुरू करतोय. जस्ट 1 मिनिट. ओके, लेट्स स्टार्ट. ओके, ठीक आहे. सो पहा की याच्यामध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन, तर अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या आधी आपल्याला लर्न करायचे सिक्वेन्स. व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स? एनी कलेक्शन ऑफ नंबर, एनी कलेक्शन ऑफ नंबर which are ordered with specific group, which are in order defined by some specific rule, right? Suppose there are 1 dot, then there are 3 dot, then there are 5 dot. Then you can predict the number of dots, right? You can predict the number of dots in this row. How many dots will be there in this row? Come on, everyone. How many dots there in this row? राईट. सही बघ बरं किती येणार परत एकदा. सही. पहिल्या ह्याच्यात 1 डॉट दिलाय, दुसऱ्या ह्याच्यात 3 डॉट दिले, तिसऱ्या ह्याच्यात 5 डॉट दिले. याच्यामध्ये किती यायला पाहिजे? काही उत्तर नका रे सांगू. एवढा सिंपल क्वेश्चन विचारलाय, आहे का नाही? एवढा सिंपल क्वेश्चन विचारला, राईट. ओके, सो देर आर 7 डॉट्स, देर विल बी 7 डॉट्स. आणि कसं प्रेडिक्ट करता आलं तुम्हाला? प्रेडिक्ट कशामुळे करता आलं? याच्यामध्ये एक स्पेसिफिक रूल आहे की परत पहिल्या ह्याच्यात 2 मिसळले, परत 2 मिसळले, परत 2 मिसळले, परत 2 मिसळले, असं तुम्हाला 100व्या रो मध्ये किती डॉट्स असतील असं सुद्धा काढता येतं. असं पूर्ण करत बसायची गरज आहे का? तुम्ही डायरेक्ट काय करू शकता? 100व्या रो मध्ये किती डॉट आहेत हे काढू शकता. हे कशामुळे झालं? ओके, इट्स ओके, ठीक आहे. हे कशामुळे झालं? कशामुळे झालं? देर इज अ स्पेसिफिक रूल डिफाइंड फॉर नंबर्स, राईट. सो राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ द सिक्वेन्स. सिक्वेन्सची डेफिनेशन लिहायचे. इट इज अ कलेक्शन ऑफ नंबर्स अरेंज्ड इन ऑर्डर. लास्ट लेक्चरला सांगत होतो, काही जणांना ऐकायला जात नव्हतं नेट प्रॉब्लेम मुळे, त्याच्यामुळे मी रिपीट करतोय, ठीक आहे. इट इज अ कलेक्शन ऑफ नंबर
arranged in a specific order defined by some rule किंवा order collection of numbers which are arranged in order defined by some specific rule. ओके, डेफिनेशन सांगितली होती त्या दिवशी. बऱ्याच जणांना नेट प्रॉब्लेम वगैरे होता, राईट, ऐकायला जात नव्हतं. सो आता मग सिक्वेन्स कसा लिहिणार बघा. सिक्वेन्स मध्ये अशा काही टर्म्स आहेत. सो वी विल डिनोट द सिक्वेन्स ऑफ हे जे नंबर आहेत त्याला आपण कसं लिहिणार आहोत बघा. ही फर्स्ट टर्म झाली, ही सेकंड टर्म झाली, ही थर्ड टर्म झाली. Therefore each number in the sequence is called as term. बरोबर आहे, each number in the sequence is called as term. आणि मग पहिली टर्म असेल तर T1, दुसरी टर्म असेल T2, nth टर्म असेल तर Tn. लिहा मग तिथे. The terms in a sequence are denoted by 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 T1, T2, T3 and so on. Right, terms in a sequence राईट. बघा आता लिहिलात का. टर्म इन अ सिक्वेन्स is denoted by T1, T2, T3, Tn, right? ही झाली फक्त सिक्वेन्सची डेफिनेशन, राईट. ही फक्त सिक्वेन्सची डेफिनेशन आहे. राईट. आता पहा, लक्षात द्या. आता पहा, दोन सिक्वेन्स घेतले मी. बघा, दोन सिक्वेन्स. डिफरन्स बघा काय आहे. डिफरन्स बघा काय आहे. धिस सिक्वेन्स अँड धिस सिक्वेन्स, दोन्हीही सिक्वेन्स आहेत. कारण दोघांमध्ये पण एक रूल आहे. दोघांमध्ये पण एक रूल आहे. बघा याच्यामध्ये काय आहे. याच्यामध्ये बघा की मी प्रत्येक ह्याच्यात 2 ऍड करत गेलोय. प्रिव्हियस टर्म मध्ये 2 ऍड केलं, 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 प्रिव्हियस टर्म मध्ये 2 ऍड केलं. इथं तसं आहे का बघा बरं. इथं जर 3 ऍड केलंय तर इथं 6 ऍड केलंय, इथं 12 ऍड केलंय. म्हणजे एखादा कॉन्स्टंट नंबर ऍड केला नाही मी इथे. इथे कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलंय. 3 into 2 6, 6 into 2 12, 12 into 2 24, 24 into 2 48, राईट. असा कोणताही रूल असेल तर याला सिक्वेन्स म्हणतात. पण या टाईपच्या सिक्वेन्सला अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणतात आणि या टाईपच्या सिक्वेन्सला जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतात, जे की आपल्याला नाहीये. बघा मग आता अरिथमॅटिक प्रोग्रेशनची तुम्ही डेफिनेशन कशी करणार सांगा मला. अरिथमॅटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन कशी करणार सांगा मला. द सिक्वेन्स इन विच वी गेट नेक्स्ट नंबर बाय ऍडिंग वन कॉन्स्टंट. बघा याच्यामध्ये 2 ऍड केले की पुढचा भेटतोय, याच्यामध्ये 2 ऍड केले की त्याचा पुढचा भेटतोय, याच्यामध्ये 2 ऍड केले की त्याचा भेटतोय. किंवा यालाच वेगळ्या प्रकारे कसं सांगता येईल. द डिफरन्स बिटवीन एनी 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स इज कॉन्स्टंट. ही झाली करेक्ट डेफिनेशन. बघा द सिक्वेन्स
इन विच द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह शब्दाला अर्थ आहे इथे लक्षात घ्या. सो डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स इज कॉन्स्टंट. राईट. पहा की याच्यामध्ये कोणत्याही दोन टर्म मधला डिफरन्स घ्या. कॉन्झिक्युटिव्ह 3 आणि 5 मधला घ्या, 5 आणि 7 मधला घ्या, 7 आणि 9 मधला घ्या, 9 आणि 11 मधला घ्या. बरोबर आहे. डिफरन्स किती आलोय? डिफरन्स किती आलेला आहे? ऑलवेज 2 आलेला आहे. फॉर एक्झाम्पल 4, 9, 14, 19. Again, the difference between any two consecutive number is constant. Therefore, this sequence is known as arithmetic progression. And that difference कोणता? याच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला म्हणतात कॉमन डिफरन्स म्हणायचंय त्याला. कॉमन डिफरन्स विच इज डिनोटेड बाय डी. विच इज डिनोटेड बाय डी. परत एकदा पक्क डोक्यात लक्षात घ्यायचंय की आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन वर फोकस करायचंय. मग एखादा जर सिक्वेन्स दिला, एखादा जर काय दिलेला आहे आपल्याला? सिक्वेन्स दिलेला आहे, देन वी विल टेक द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह म्हणतोय मी. याच्यातला आणि याच्यातला डिफरन्स घेतला का? नाही. लगातार ज्या टर्म मधला डिफरन्स कॉन्स्टंट असेल, 4 आणि 9 मध्ये 5 आहे, 9 आणि 14 मध्ये 5 आहे, 14 आणि 19 मध्ये 5 आहे. Here the difference between two consecutive number is a constant, then this sequence is known as arithmetic progression. So write down the definition of arithmetic progression. Write down the definition of arithmetic progression. Yeah. Definition लिहा. If the difference between any असं लिहा. If the difference between two consecutive numbers, the difference between two consecutive numbers the difference between two consecutive numbers yeah, the difference between two consecutive numbers is a constant किंवा कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. हा ठीक आहे, चला व्हेरी गुड. कॉन्झिक्युटिव्ह नंबरच्या जागी कॉन्झिक्युटिव्ह टर्म लिहा. व्हेरी गुड. कॉन्झिक्युटिव्ह नंबरच्या जागी कॉन्झिक्युटिव्ह टर्म करा. कॉन्झिक्युटिव्ह टर्म. द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म असं करा. द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट is constant then that sequence is called as arithmetic progression. That sequence is called as arithmetic progression. Then that sequence is called as arithmetic progression. Next line ला लिहा. Next line ला लिहा. That difference is known as common difference. That difference known as common difference. Next line ला लिहायचंय. That difference is known as common difference. That difference is known as common difference. The difference is known as common difference,
and it is denoted by small d, and it is denoted by d, and it is denoted by d. त्याच्या नेक्स्ट लाईनला लिहा, त्याच्या नेक्स्ट लाईनला लिहा, फर्स्ट टर्म ऑफ एपी. एपी लिहिणार आहात आपण शॉर्ट मध्ये, जर अर्थमॅटिक प्रोग्रेशन जर लिहायचं असेल तर एपी, बरोबर आहे. सो फर्स्ट टर्म ऑफ an AP is denoted by A. The first term of an AP is denoted by A. The first term of an AP is denoted by A. The first term of an AP is denoted by A. Example लिहा. एक्झाम्पल लिहा. स्मॉल ए इथं लिहिले मी बोर्डावरती, त्याच्यामुळेच लिहिलंय, बोर्डावरती लिहिलं बघा, स्मॉल ए. एक्झाम्पल लिहा. एक्झाम्पल लिहिले की आपल्याला समजतं. सिक्वेन्स लिहा. 3, 5, 7, 9, 11. एक्झाम्पल लिहा. 3, 5, 7, 9, 11. 3, 5, 7, 9, 11. आता ए किती आहे सांगा इथे मला. ए इज इक्वल टू किती लिहिणार या सिक्वेन्स साठी. ए इज इक्वल टू किती लिहिणार. ए इज इक्वल टू किती लिहिणार. ए इज इक्वल टू 2 नाही, एकच. कोणता लिहिणार. ए इज इक्वल टू, ए म्हणजे फर्स्ट टर्म आहे. ए म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे. ए इज इक्वल टू आहे 3. राईट. लिहा या सिक्वेन्स साठी ए इज इक्वल टू 3 लिहा तिथे. ए इज इक्वल टू 3. आणि डी इज इक्वल टू किती आहे. डी इज इक्वल टू कसं काढायचं. डी 2 टर्म मधला डिफरन्स, T2 मायनस T1. T2 मायनस T1, बरोबर आहे का बघा. T2 मायनस T1, किंवा मी असं लिहू शकतो T3 मायनस T2. राईट. सो T2 मायनस T1 हेअर D इज इक्वल टू किती आहे. 2 आहे. राईट डाऊन. राईट. हा फर्स्ट टर्मला ए पण लिहितात, T1 पण लिहिता येईल. T1 म्हणजेच ए असते. T1 म्हणजेच ए असते. राईट. काय म्हणायचंय सर, अगोदर T1 का घेता येत नाही. T1च घेतलं ना. T1 म्हणजे अगोदर T1 का घ्यायचा, मला नाही कळलं अजिंक्य, काय विचारायचं तुला. T1 T2 हे तर कोणत्याही सिक्वेन्स साठी, पण जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल तर त्याच्यासाठी ए आणि डी वापरणार आपण, कारण आपल्याला फॉर्म्युला पाहायचा त्याचा. राईट. बघा परत एकदा बघा, एक्झाम्पल घेऊन परत एकदा बघा. मला एक सांगा, हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही, एवढं समजलंय का बघू द्या मला आधी तुम्हाला. एकदम सिंपल आहे, कन्फ्युजन नका हो. याच्यासाठी हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही आदित्य, हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही, हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का.
बाकी काय आहे ते नका सांगू, मी एक्स्ट्रा सांगायला गेलो की तुम्हाला कन्फ्युज होते अजून. आहे का? नाही. हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही वैभव, हे म्हणतोय मी, हे अरिथमॅटिक प्रोग्रेशनला इथला डिफरन्स बघा ना, इथं डिफरन्स कितीचा आहे? 3चा आहे. इथं डिफरन्स 6चा आहे. मग डिफरन्स कॉन्स्टंट पाहिजे आपल्याला. डिफरन्स कॉन्स्टंट आहे का? डिफरन्स कॉन्स्टंट आहे का? तसं पण घेता येतं अजिंक्य, T1 मायनस T2 सुद्धा घेता येतं, पण आपण फॉर्म्युला बघ. आधी तुला T1 माहिती असणार का T2 माहिती असणार? आधी तुला याच्यामध्ये अजिंक्यचं म्हणणं काय, T2 मायनस T1 का नाही, T1 मायनस T2 का नाही? हे पण बरोबर आहे, हे -2 येणार. पण आपण एक रूल ठेवायला लागेल ना, कसं घ्यायचंय. एकाने T2 मायनस T1 घेतलं आणि एकाने T1 मायनस T2 घेतलं, तर याचा डी वेगवेगळा यायलाय. म्हणून फक्त सर्वांनी असं घ्यायचं ठरवलंय, राईट. याच्यामध्ये असं पण घेऊ शकतो, पण आता पुढे चालून आपल्याला फॉर्म्युला वापरायचंय, त्याच्यासाठी आपण असं घेतलेलं आहे, T2 मायनस T1, म्हणजे पुढची टर्म मायनस मागची टर्म असंच घेणार आपण. अगोदर पुढची टर्म मायनस मागची, नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म, नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म. लक्षात आलं का? बघ आदित्य, तुझा काय डाऊट आहे बघ बरं. चला बिलकुल काय डाऊट असतील ते विचारा. तुमचे डाऊट क्लिअर झाल्याशिवाय पुढे नाही जाणार. लक्ष द्या व्यवस्थित, एकदम सिंपल आहे, काहीच अवघड नाही. आदित्य परत बघ, याच्यामध्ये हे एपी आहे, हे कसं ओळखलं आपण? प्रत्येक याच्यामधला जर डिफरन्स घेतला तर मी 2 2 2 2 2 येत होता. म्हणजे हा डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल तर त्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणायचं. त्याच्या फर्स्ट टर्मला ए लिहितात किंवा T1 लिहितात. आणि कॉमन डिफरन्स डी कसा काढायचा असतो? कोणत्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स. T2 मायनस T1 घ्या, T3 मायनस T2 घ्या, T4 मायनस T3 घ्या. लक्षात आहे का बघ आदित्य? अजून एक्झाम्पल येणार आहेत, राईट. अरिथमॅटिक प्रोग्रेशन क्लिअर आहे का? राईट, ओके. मी थोडस इथं एक्स्ट्रा जॉमेट्रिक प्रोग्रेशन काय आहे हे सांगतो, परत आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन कडे येऊया. तुम्हाला जॉमेट्रिक प्रोग्रेशन नाहीये तरी जर पियर्सन मध्ये वगैरे एक्झाम्पल आहेत याच्यावरती, जर तुम्हाला जर सॉल्व्ह करायचं असेल, थोडस मजेशीर आहे, म्हणजे बुद्धिमत्तेसारखं आहे का नाही? त्यामुळे जरा भारी मजा येते मला असं सॉल्व्ह करायसाठी, राईट. आता इथे डिफरन्स कॉन्स्टंट नाही, पण आपण प्रत्येक ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय केले. बघा बरं, प्रत्येक ठिकाणी 2 ने काय केलेलं आहे? मल्टिप्लाय केलंय, राईट. म्हणजे मी जर या दोन टर्मचा रेशो घेतला, बघा T2 बाय T1 इज इक्वल टू किती आहे सांगा मला? T2 बाय T1 किती आहे? 6/3, राईट. T3 बाय T2 किती आहे? 12/6. हे पण 2 येतं, हे पण 2 येतं, बरोबर आहे का? बघा तिथे डिफरन्स कॉन्स्टंट येत होता, इथं काय यायलाय? रेशो कॉन्स्टंट यायलाय. बघा, सो जस्ट डेफिनेशन लिहून घ्यायची असली लिहून घ्या. जॉमेट्रिक प्रोग्रेशनची डेफिनेशन 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 लिहून घ्या. राईट. फर्स्ट टर्म ए, सेकंड टर्मला बी घेऊ शकाल का? घ्यायचं रे. तुम्ही घेण्यासाठी काय एवढं यांच्या नावात काय अडून बसलात? एच का घ्यायचं, डीच का घ्यायचं, T1च का घ्यायचं?
आपल्याला सोपं जावं म्हणून लिहिले. यातला कोणताही टर्म डोनेट करण्यासाठी T1 T2 T3 म्हणजे आपल्याला लगेच कळते कितवी टर्म आहे ते. आणि पहिल्या टर्मला ए लिहायचंय कारण आपल्याला फॉर्म्युले बघायचे त्याच्यातले. कोणतेही लेटर आवडीनिवडीचे असतात, तुम्हाला एकदा फॉर्म्युला बघितल्यावर क्लिअर करेल. तुम्ही त्याच्या नावाकडे जाऊ ना, येच का लिहिले सर, माझं तर नाव यस पासून सुरू होतंय. नाही, तसं नाही. राईट, एच का लिहायचंय, बीच का लिहायचंय, असे का प्रश्न पडालेत आज तुम्हाला? काय कुठे आधी लर्न करून आलात का चॅप्टर? कन्फ्युजन दिसाले जरासं माइंड सर्वांचं, असं फ्रेश दिसणं आलंय, असंच आधीच काहीतरी अशी भीती असल्यासारखं वाटायला मला. बरं, अंदाज आहे माझा. नक्की? ठीक आहे, चला जॉमेट्रिक प्रोग्रेशनची डेफिनेशन लिहा. The ratio of two consecutive term is a constant. The ratio of two consecutive, नाही काल लेक्चर नाही झालं, नेटवर्क प्रॉब्लेम मुळे काल लेक्चर नाही झालं. The ratio of two consecutive term is constant. The ratio of two consecutive term is constant. Then that sequence is called as geometric progression. Is called geometric progression. The ratio of consecutive term is constant. Then that sequence is called as geometric progression, and ratio is denoted by R, small r. Ratio is denoted by small r. Ratio is denoted by small r. Example लिहून घ्या. एक्झाम्पल लिहून घ्या जॉमेट्रिक प्रोग्रेशनचं. एक्झाम्पल लिहून घ्या. या रेशोला आर म्हणतात. अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये डिफरन्स वापरतात म्हणून डी लिहिले, आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये रेशो वापरतात त्याच्यामुळे आर लिहिले. बघा, आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन कडे परत येऊया. आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशनच शिकायचंय, बरोबर आहे का नाही? बर, अरिथमॅटिक प्रोग्रेशन परत एकदा पहा. अरिथमॅटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन काय आहे? द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. बरोबर आहे. म्हणजे समजा आपल्याला डिफरन्स तो स्मॉल डी न लिहितो, डी इज इक्वल टू काय लिहिता येईल? T2 मायनस T1, किंवा डी इज इक्वल टू काय लिहिता येईल? T3 मायनस T2, किंवा डी इज इक्वल टू काय लिहिता येईल? T4 मायनस T3. बघा बरं, फक्त ती टर्म आणि त्याच्या अगोदरची टर्म मायनस करायची. बरोबर आहे का? बघा, राईट. सो मला जर पहा, लक्षात घ्या, बघा अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये
जर मी nth टर्म n, आता तुम्ही म्हणताल हे nच का घ्यायला, n म्हणजे एक जनरल नंबर घेतला, 5वी 10वी 15वी 100वी लाखावी हजारावी, राईट, असं कोणताही नंबर असू शकतोय, म्हणून मी त्याच्यासाठी nth टर्म घेतला. बघा मी त्याच्यासाठी काय घेतलेला आहे, nth टर्म. मग d इज इक्वल टू, सांगा मला काय येतंय, ती nth टर्म त्याच्यातून कोणती मायनस करायची, त्याच्यामधून कोणती मायनस करायची, n म्हणजे कोणताही नंबर, फॉर एक्झाम्पल 50, तर मग d इज इक्वल टू T50 मायनस काय करणार, त्याच्यातून मायनस काय करणार, बिफोर टर्म, यांच्या अगोदरची टर्म कशी लिहिणार मी, n-1, बरोबर आहे का. बघा इथं काय करावं लागेल आपल्याला, T49, मग n म्हणजे कोणताही नंबर, फॉर एक्झाम्पल इथे 50 आणि n-1 म्हणजे 50-1 49, म्हणजे जनरल फॉर्म्युला असा लिहू शकतो मी, d इज इक्वल टू Tn-Tn-1. हे n-1 आणि n कळलं का, एक रॅन्डम नंबर आहे, म्हणजे मी जर इथे T1000 लिहिलं तर इथं काय लिहायला पाहिजे, या 1000 मधून n ची व्हॅल्यू 1000 आहे, तर या 1000 मधून एक मायनस करायचा, 999, बरोबर आहे, राईट. कॉमन डिफरन्स कसा काढायचा कळलं मग, राईट. आणि बघा आता बघा आता यालाच वेगळ्या पद्धतीत कसं लिहिणार मी, यालाच वेगळ्या पद्धतीत कसं लिहिणार बघा, nth टर्म ऑफ एन एपी. आता बघा फर्स्ट टर्मला काय लिहितो आपण, फर्स्ट टर्मला आपण ए लिहितो, बघा बरं, फर्स्ट टर्मला काय लिहितो आपण, ए, बरोबर आहे का नाही, राईट, येस और नो. चला सांगत राहा, म्हणजे मला क्लिअर करत जायचं आता, एकदम क्लिअर, कन्फ्युजन ठेवायचं नाही मला इथं काहीच. फर्स्ट टर्मला ए, बरोबर आहे. आता सेकंड टर्मला म्हणत होतं कोणतरी बी लिहू का सर, काय लिहायची गरज नाही, T2 इज इक्वल टू, कसं काढणार, ए मध्ये किती मिसळावं लागेल आपल्याला, बघा बरं, T2 इज इक्वल टू ह्या -T1 ला इकडे घेऊन जावा, बरोबर आहे की नाही, याच्यामध्ये ही पहिली टर्म आणि त्याच्यामध्ये काय मिसळावं लागेल आपल्याला, बरोबर आहे का बघा, किंवा आय कॅन राईट T1 प्लस डी, बरोबर आहे का, T1 प्लस डी, राईट. रॉंग फॉर्म्युला, गडबड नका करू, कन्फ्युजन आहे तुम्हाला, मला कळलंय, राईट, कुठेतरी आधी शिकून आलात प्रॉब्लेम, कन्फ्युजन आहे, राईट. डी म्हणजे कोण आहे सांगा मला, सांगा, एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन घेतलं मी, 4 7 10 13 16, मला आधी सांगा हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही, यस और नो एवढंच सांगा मला, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, राईट. बघा आता, ओके, ए ची व्हॅल्यू सांगा मला किती आहे, ए ची व्हॅल्यू 4 आहे, डी ची व्हॅल्यू सांगा, डी ची व्हॅल्यू 3 आहे. मग T1 जर सांगायचा असेल तर मी काय सांगणार, T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू 4, बरोबर आहे का नाही. T2 इज इक्वल टू काय असतंय, T2 इज इक्वल टू काय असतंय, पहिली टर्म म्हणजे T1 प्लस त्याच्यातला कॉमन डिफरन्स, बघा ना हे डी इथं आहे, T2 हेच फॉर्म्युला आहे की, T1 इकडे गेले की मायनसचं प्लस होणार, देअरफॉर T2 इज इक्वल टू T1 प्लस डी, 4 प्लस 3 7 येणार, बरोबर आहे का नाही, 4 प्लस 3 7, मग तसंच लिहिलं मी इथे T1 प्लस डी. कळलं का आता डी कुठून आलं पार्थ, हे कळलं का, की T2 इज इक्वल टू ए प्लस डी, ए म्हणजेच T1 प्लस डी, राईट. किंवा मी असं लिहू शकतो, T3 ला काय लिहू शकतो बघा, T2 प्लस डी, बघा बरं, T3 ला काय लिहू शकतो, T3 प्लस डी, राईट. क्लिअर आहे का बघा, T3 प्लस डी.
सॉरी T3 ला T2 प्लस डी किंवा T4 ला काय लिहिणार T3 प्लस डी. आता कळलं का डी? डी म्हणजे काय नेमकं? डी म्हणजे कॉमन डिफरन्स, राईट. येते प्रॅक्टिसनं अजून एक्झाम्पल घेतलं की येईल, अजून एक्झाम्पल घेतलं की येईल. बघा आता मी काय करतो, T1 T2 ला काय लिहिता येईल सांगा मला. T2 ला काय आहे? T2 इज इक्वल टू किती आहे? T2 इज इक्वल टू किती आहे? T2 इज इक्वल टू किती आहे? T3 इज इक्वल टू T2 प्लस डी, बट T2 इज A प्लस डी. T2 हे A प्लस डी आहे आणि परत डी आहे, म्हणजे फायनल फॉर्म्युलाला A मध्ये 2D मिसळायचे, इथे A मध्ये 3D मिसळायचे. जर T5 घेतला तर A मध्ये 4D मिसळायचे. बघा बरं, असंच येणार का? जर मला T3 काढायचंय तर 3 आणि 3 दोनदा मिसळावं लागेल. पहिल्या टर्म मध्ये 3 आणि 3 दोनदा मिसळावं लागेल. मला जर T4 काढायचंय तर पहिल्या टर्म मध्ये 3 3 3, फोर्थ टर्म काढण्यासाठी कितीदा मिसळलं? 3दा. एकदम म्हणजे याच्यामध्ये मॅथ नाही, बुद्धिमत्ता आहे, बुद्धिमत्ता. बरोबर आहे का? बघा, सो आपल्याला एक जनरल फॉर्म्युला तयार करता येईल का? जनरल फॉर्म्युला तयार करता येईल का? जर nth टर्म काढायची असेल, मला nth टर्म काढायची असेल तर मी काय करणार, पहिली टर्म घेणार आणि इथं जर n असेल तर इथं किती ऍड करणार? n-1d ऍड करणार. दिस इज युअर nth टर्म फॉर्म्युला. आता याच्यावर आणि हे सेकंड एक्सरसाइज मध्ये दिलोय तुम्हाला, प्रॅक्टिस सेट 2 नेक्स्टला आहे, पण मी इथं लगेच घेतलं कारण तुम्हाला ओव्हरऑल आयडिया आली पाहिजे. जरी कळलं नसेल तर याचा वापर आत्ताच नाहीये, पुढच्या प्रॅक्टिस सेटला आहे आणि तोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. टेन्शन नाही लेने का, राईट? ओके, ठीक आहे. तर राईट डाऊन nth टर्म ऑफ एन एपी, हे सर्व लिहून घ्या. कसं आलंय तुम्हाला हे कळायला पाहिजे. हा आहे आपला फायनल फॉर्म्युला, nth टर्म वाला फॉर्म्युला. बर, याचा काय करायचंय? स्क्रीनशॉट काढायचंय. याचा काय करायचं? बर काय करा, स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या. मी तोपर्यंत नेक्स्ट मीटिंग सुरू करतो. मीटिंग रिजॉईन करायची आहे का आज नको? जास्त व्हायले का एकाच दिवशी? एकाच दिवशी जास्त व्हायले का? कन्फ्युजन होतंय. रिजॉईन आज नको आता. आणि कन्फ्युजन तसंच राहिल्यावर, कन्फ्युजन तसंच राहिलं तर मग कसं करायचं? घ्या, लिहून घ्या. या सॅटरडेला लेक्चर असणार, या सॅटरडेला पक्का लेक्चर लेंगे हम. ओके, ठीक आहे. एवढं लिहून घ्या. मला वाटलं जर एखादा प्रॉब्लेम केला तर खूप सिंपल प्रॉब्लेम आहेत प्रॅक्टिस सेट मधले, खूप प्रॅक्टिस सेट मधले खूप सिंपल प्रॉब्लेम आहेत. एक दोन जर प्रॉब्लेम करून दाखवले मी तर तुम्हाला करता येतील. ठीक आहे, चला मी मीटिंग रिजॉईन करतोय. प्रॉब्लेम घेऊया आज, म्हणजे थोडस क्लिअर होईल कन्फ्युजन. एक 10 मिनिटं घेणार आहे मी, 10 मिनिटं, जास्त नाही. ठीक आहे, रिजॉईन करायचे सर्वांनी. हे घेतलं का लिहून? हे लिहून झालं नसेल तर स्क्रीनशॉट घ्या, तोपर्यंत होईल.